नमस्कार. सृजन निर्मिती यूट्यूब चॅनलमध्ये मी रावसाहेब गोरे आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. क्षेत्र श्रवण क्षमता क्रमांक 5. विविध साहित्य प्रकारांच्या ध्वनिफिती ऐकून त्यातील स्वराघात, आरोह अवरोह या वैशिष्ट्यांची जाण होणे. क्षेत्र वाचन क्षमता क्रमांक 1. योग्य गतीने व विरामचिन्हांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करता येणे. कुमार भारती इयत्ता 10वी विषय मराठी भाग 1. स्थूल वाचन. बाल साहित्यिका गिरिजा कीर. लेखिका डॉक्टर विजया वाड. जन्म 1945. पाठाचे प्रकट वाचन. प्रसिद्ध लेखिका व बाल साहित्यिका. त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालासाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या बाल कादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाट्ये इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहे. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लीलया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. कोणत्याही साहित्यकृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते. 1. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता? 2. पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. 3. व्यक्तिरेखा सहज फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. 4. कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का? 5.
काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते? 6. लेखकाची भाषाशैली कशी आहे? 7. पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का? 8. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का? आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबद्दल लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचतोपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचली तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यापेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या नाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय करत आहेत. मुलासाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो? तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कोणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पा पुढे ठेवूया, देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बर्फ का गोला खाण्याची आझादी पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलाच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे. पण बाई ती लीलया पेलतात. आता आपण गिरिजाबाईंच्या बालासाठी असलेल्या अन्य साहित्य कृतीकडे वळूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणवर्ती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. त्यांच्यातली सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साद घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला
लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. ताराबाई मोडक या शिक्षणवर्ती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबायांची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातली मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढं येवोत, हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही. लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं. म्हणूनच ते महान संत होत. दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरासाठी जगल्या एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजलासारखं निर्मळ होतं. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाला एक नवा आयाम दिला आहे. गिरिजाबाईंनी बालासाठी विपुल कथा लिहिल्या आहेत. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकिट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असते. प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही. तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. बाल कादंबरी हे कथेच्या पुढले पाऊल. गिरिजाबाईंच्या झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. येडबंबू ढब्बू ही बालकादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण
आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. डब्बू हा मुलगा आईला उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते, तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना. कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वावर प्रेम करावे. डब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुशी घेत असतात, त्यावेळी आईने व्यायांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने असे वाटावे. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतकरणपूर्वक मानाचा मुजरा. बोलकी पाने. पुढील दर्जेदार व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सृजन निर्मिती या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला टच करावे ही नम्र विनंती. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.